नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना तुम्ही? आपण आयुर्वेद इतिहास बघत होतो. आता अष्टांग हृदयापर्यंत आपलं बघून झालं होतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भेल संहिता. तर भेल आपण आधीच पाहिलेलं आहे की जे आत्रेयाचे 6 शिष्य होते, तर त्याच्यामधला भेल हा एक शिष्य होता. अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पाराशर, हारित आणि क्षारपाणी. तर हे 6 आत्रेयाचे शिष्य होते. त्यातलं भेल त्याचंही ऑब्व्हियसली उपदेष्टा पुनर्वसू आत्रेय, तंत्रकर्ता भेलच आहे. इसवी सन पूर्व 1000 या सगळ्यांची काळ एकच असणार. आता प्रत्येकाचा काळ वेगळा, पाठ करायची गरज नाही. आता जे लोक क्लासमेट होते, आता ते काही वेगवेगळ्या काळात झालेले असतील का? नाही, ऑब्व्हियसली ते एकाच काळात झालेले आहेत म्हणून ते क्लासमेट्स होते. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक साध्या लॉजिकनी पण आपण लक्षात ठेवू शकतो. प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येकाचाच काळ वेगळा पाठ करायला पाहिजे असं आवश्यक नाही आहे. अध्याय संख्या सगळी त्यांनी चरकासारखीच आहे, कारण ऑब्व्हियसली एकाच क्लासच्या नोट्स काढलेल्या आहेत त्यांनी आत्रेय पुनर्वसूंच्या गुरुकुलमध्ये बसून. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी लिहिण्यामध्ये सेमच असणार आहे. फक्त थोडाफार फरक आहे, कारण कसं आहे, या सगळ्यांनी आत्रेयांनी शिकवलं ना, त्यांनी काही नोट्स, रिटर्न नोट्स दिल्या नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी ओरली शिकवलं, त्यातलं ज्याला ज्याला जसं जसं लक्षात राहिलं त्यांनी तसं तसं ते लिहून घेतलं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या संहितेमध्ये थोडेफार फरक आले, नाही तर मॅक्सिमम गोष्टी जवळपास सारख्या आहेत. पण काही काही गोष्टी कोणकोणत्या संहितेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल्या गेलेल्या आहेत. दुसरं त्याचं कारण असं एक असू शकतं की ज्या पद्धतीने नंतर ती संहिता फॉरवर्ड होत गेली, तर त्याच्यामध्ये कोणीतरी आपल्या मताने काही गोष्टी ॲड केलेल्या, गाळून टाकलेल्या, असंही केलेलं असू शकतं. आता वैशिष्ट्य बघूया आपण सध्या जी भेल संहिता उपलब्ध आहे त्याच्यानुसार. तर मनाचं स्थान शिरस तालवांतर्गत सांगितलेलं आहे. मन हे कुठे असतं? तर तालू आणि शीर यांच्यामध्ये मन असतं, असं भेलांनी सांगितलेलं आहे. आलोचक पित्ताचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. आलोचक पित्ताचे, आलोचक पित्त एक चक्षु वैशेषिक आणि एक बुद्धी वैशेषिक, अशा 2 प्रकारचं आलोचक पित्त त्यांनी सांगितलेलं आहे. बालकांमध्ये 6 वर्षानंतर बस्ती द्यायला सांगितलेली आहे. चरकांनी मात्र 1 वर्षानंतरच बस्ती द्यायला सांगितलेली आहे. बालकांमधली जी बस्ती आहे ती 6 वर्षानंतर, पण चरक सुश्रुत यांनी 1 वर्षाच्या बाळापासूनच बस्ती इथे द्यायला सांगितलेली आहे. त्यानंतर 18 कुष्ठ सांगितले. चरकामध्ये पण 18 कुष्ठ आहेत, पण चरकांमध्ये फक्त एकच असाध्य आहे. चरकांनी फक्त एक असाध्य सांगितलेलं आहे, ते आहे काकणक कुष्ठ. पण भेलांनी मात्र 9 साध्य आणि 9 असाध्य 50-50 केलेलं आहे. 9 साध्य 9 असाध्य, तर हा त्यांच्यामध्ये फरक आहे. आरशामध्ये प्राणदा गुटिका जी की चरकात नाही आलेली, तर ती भेलामध्ये सांगितलेली आहे. जे आधारणीय वेग 13 सांगितलेले आहेत चरकांनी वेगवेगळे, की अपान वायू, मूत्र, पुरीश, त्याच्यानंतर उद्गार, क्षवथू, ह्या सगळ्या गोष्टी ज्या 13 आधारणीय वेग सांगितलेले आहेत ना, तर त्यामध्ये पित्त आणि कफ हा सुद्धा आधारणीय वेग मानलेला आहे. आता जे चरकांनी सांगितलं त्याच्यात पित्त आणि कफाला आधारणीय वेग म्हटलेलं नाही आहे, पण भेलांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये पित्त आणि कफाला आधारणीय वेग म्हटलेला आहे. त्याच्यात अजून एक फरक आहे, जे त्रिफळा रसायन म्हणून आपण सांगतो, की त्रिफळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याची सेवनविधी चरकांच्या रसायन अध्यायामध्ये अशी दिलेली आहे की हरित की भोजन जीर्ण झाल्यावर घ्यायची आहे, बिबितक भोजन पूर्व घ्यायची आहे जेवणाच्या आधी, आणि आवळा भोजन पश्चात घ्यायचा आहे. पण भेलाने मात्र त्याचे काळ जरा वेगळे सांगितलेले आहेत. तर त्यांनी एक एक काळ मागे सांगितलेला आहे. म्हणजे आता भोजन पश्चात हरित की सांगितलेली आहे, बिबित की भोजन जीर्ण झाल्यावर, आणि आमल की भोजन पूर्व अशी सांगितलेली आहे. तर आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या. आता हा चार्ट जरा कन्फ्युजिंग वाटतो आपल्याला, की अरे हे काय आहे, कसं लक्षात ठेवायचं? तर हा चार्ट क्रिएट करणं एकदम सोपं आहे, खूपच सोपं आहे. एक ट्रिक छोटीशी केली की तुम्हाला हा चार्ट सगळ्याच्या सगळा सहज लक्षात राहील. सगळ्यात पहिली बाब त्याच्यात लक्षात ठेवायची, की आपण जो क्रम आहे त्रिफळ्याचा तो कसा पाठ आहे आपल्याला, हिरडा, बेरडा, आवळा, हरितकी, बिबितकी, अमलकी, अशाच क्रमाने आपण पाठ ठेवतो. हे बरोबर आहे. तर हा क्रम असा आहे. सगळ्यात पहिले आता याच्यात हा पहिली ओळ तुमची, पहिला कॉलम तयार झाला, हिरडा, बेरडा, आवळा. मग आता जेवणाच्या वेळा जनरली आपल्या कशा असतात? आपण एक समजलं की एक व्यक्ती 12 वाजता जेवतो आणि एक व्यक्ती सकाळी आणि रात्री 8 वाजता जेवतो. हे आपल्याला सगळं लक्षात ठेवण्यासाठी आहे बरं का, की आपण 2 जेवणाचे काळ समजले आपण, की 12 वाजता आणि 8 वाजता हे 2 जेवणाचे काळ आपण समजले. तर मग आता त्याच्यात काय सांगितलेलं आहे त्यांनी, की आवळा हा जेवण झाल्यावर खायचा आहे. हे कुणानुसार आहे? हे चरकानुसार आहे. हे चरकानुसार आहे, बरोबर आहे. तर मग आता फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं, जेवण झाल्यावर चरकांनी आवळा सुपारी खायला सांगितलेली आहे. बस एवढं एक वाक्य लक्षात ठेवलं
की आपल्याला हा सगळा चार्ट जनरेट करता येतो. जेवण झाल्यावर चरकांनी आवळा सुपारी खायला सांगितलेली आहे. आता हे झालं की आपल्याला सगळ्याच्या सगळा चार्ट जनरेट करता येतो. आता जेवण झाल्यावर म्हणजे सकाळी किती वाजता जेवतो तो माणूस? 12 वाजता जेवतो. म्हणजे आवळा किती वाजता खायचा आहे? जेवण झाल्यावर 12:15 वाजता. बरोबर आहे. 12:15 12:15 वाजता काय खायचं आहे? आवळा खायचा आहे. ठीक. मग आता भोजन पश्चात झालं की त्याच्या पुढचा काळ कोणता आहे? भोजन जीर्ण झाल्यावर. आता हा कॉलम तर आपला तयार आहे. सगळ्यात खाली आपण लिहिलं भोजन पश्चात, मग वर गेलं की त्याच्या पुढे जायचं आपण भोजन जीर्ण झाल्यावर. भोजन जीर्ण किती वाजता होतं? साधारणतः 5 वाजता भोजन जीर्ण होऊन जातं. आणि मग त्याच्या पुढचा काळ कोणता आहे? तर संध्याकाळी 8 वाजताचं जे जेवण आहे त्याच्या आधीचा काळ. म्हणजे तो किती वाजताचा आहे तो काळ? साधारणतः तो 7:45 म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या आधी. बरोबर. म्हणजे सगळ्यात खालचं जे आहे तर भोजन पश्चात, आणि वर गेलं की तुम्ही पुढचा काळ घ्यायचा आणि परत त्याच्या पुढचा काळ घ्यायचा. म्हणजे खालून सुरुवात करायची आमलकीपासून. जेवण झाल्यावर आमलकी, मग वरती उडी मारली की 12:15 12:15 वाजता आमलकी, जेवण झाल्यावर 5 वाजता म्हणजे भोजन जीर्ण झाल्यावर हे की, आणि 7:45 वाजता बिबितकी. तर हे झालं चरकांचं. आता इथे काय आहे? इथे भेल फक्त एक एक काळ मागे आहे. एक एक काळ मागे आहे. तर भेलांनी काय केलेलं आहे की आमलकी भोजन पूर्व खायला सांगितलेले. म्हणजे हे काय म्हणतात की सकाळच्या जेवणाच्या आधी खा. सकाळच्या जेवणाच्या आधी खा म्हणजे एक काळ मागे झाला. जेवण नंतरचा काळ कुठला झाला? 12:15चा एक काळ झाला. त्याच्या आधीचा काळ काय झाला? जेवणाच्या आधी म्हणजे 11:45 वाजता. 11:45 वाजता आवळा खा असं बेल सांगतात. त्याच्यानंतर मग परत हारितकी कुठे येणार? हारितकी परत त्याच्याचनुसार की त्याच्या पुढचा काळ जेवणाच्या आधीचा म्हणजे जेवण झाल्यावर, म्हणजे जेवण झाल्यावर म्हणजे 12:15 वाजता. 12:15 वाजता हारितकी खा. आणि त्याच्या पुढचा काळ म्हणजे काय? भोजन जीर्ण झाल्यावर बिबितक म्हणजे किती वाजता? 5 वाजता. आलं लक्षात? तर त्याच्यामुळे एक आपलं तयार झालं की भोजन जेवण झाल्यावर चरकांनी आवळा सुपारी खायला सांगितलेली आहे असं आपण लक्षात ठेवलं की त्याचा पुढचा काळ घ्यायचा. आणि भेलाचे काळ मात्र त्याच्या सगळ्यांच्या एक एक मागे, एक एक काळ मागचा. भोजन पश्चातच्या ऐवजी भोजन पूर्व. भोजन जीर्णच्या आधीचा काळ कुठला असणार? भोजन पश्चात. भोजन पूर्वच्या आधीचा काळ कुठला असणार? भोजन जीर्ण झाल्यावर. तर हे तुम्ही 1-2 वेळा परत रिवाईज करून ऐका म्हणजे तुम्हाला पक्का लक्षात येऊन जाईल की मी काय बोलतो आहे. तर अशा पद्धतीने एक 10 ते 15 मिनटं तुम्ही या चार्टसाठी दिले तर तुम्हाला कायमस्वरूपी हा चार्ट लक्षात राहून जातो. फक्त हिरडा, बेहडा, आवळा हे 3 क्रमांनी लिहिणं गरजेचं आहे. आणि जेवणानंतर चरकांनी आवळा सुपारी खायला सांगितली एवढं घेणं लक्षात आहे. आणि भेल सगळा एक काळ मागे. भेल एक काळ मागे. अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तुम्ही तर हा चार्ट एकदम सहज सोप्या पद्धतीने लक्षात राहतो. फक्त 1-2-3 वेळा रिवाईज करून ऐका तुम्ही हा पॉईंट, तुम्हाला नक्की समजेल. काही अडचण आली समजण्यामध्ये मला पर्सनली तुम्ही विचारा, फोन करा, मेसेज टाका. मी तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून सांगेन. ठीक आहे. त्यानंतर मग हे भेलाची वैशिष्ट्य झाले. मग आहे हरित संहिता. हरित संहितेमध्ये बघा, हरित संहितेचे पर्याय आहेत वैद्यक सर्वस्व. हरित संहितेलाच वैद्यक सर्वस्व हा सुद्धा एक पर्याय वापरला जातो. त्यानंतर स्थान आणि अध्याय संख्या. तर हरित संहिता सध्या जी उपलब्ध आहे तर त्याचे स्थान थोडेसे जरा वेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहे. म्हणजे हरितांना वाटलं, हरित तसे तर अग्निवेश, बेल वगैरे यांचेच क्लासमेट होते, पण त्यांना वाटलं की यार हे सगळेजण तर अशीच संहिता लिहितील, मी जरा वेगळ्या पद्धतीची लिहितो. म्हणजे थोडेसे स्थान बदलतो, थोडंसं काहीतरी वेगळं करतो, म्हणजे तीच इन्फॉर्मेशन जरा मी वेगळ्या स्टाईलनी मांडतो, म्हणजे माझी संहिता जरा वेगळ्या पद्धतीची होईल. तर त्यांनी अन्नपान स्थान त्याच्यात सांगितलेले. त्याचे सध्या 23 अध्याय उपलब्ध आहेत. अरिष्ट स्थान म्हणून एक वेगळं स्थान सांगितलं. जसं की चरकामध्ये इंद्रिय स्थान आहे तर त्यांनी त्याच्याऐवजी अरिष्ट स्थान सांगितलं. त्याच्यातले 9 अध्याय सध्या उपलब्ध आहेत. कल्पस्थान आहे जे त्याच्यात 6 आहेत. चिकित्सा स्थानात 58 अध्याय आहेत. चरकाच्या चिकित्सामध्ये किती अध्याय आहेत? चरकाच्या चिकित्सेत फक्त 30 अध्याय आहेत. पण हरिताच्या चिकित्सास्थानामध्ये 58 अध्याय आहेत. आणि शारीर स्थानातला सध्या एकच अध्याय उपलब्ध आहे आणि सूत्रस्थानातला 5 अध्याय उपलब्ध आहेत. तर अन्नपान स्थान हे त्याचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. मग त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जातो की अन्नपान स्थान हे कोणी सांगितलेलं आहे, किंवा हरिताच्या सूत्रस्थानामध्ये सध्या किती अध्याय उपलब्ध आहेत, किंवा अरिष्ट स्थान कुणाचं वैशिष्ट्य आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर हे सगळं हरित संहितेची वैशिष्ट्ये आहेत.
मग संहितेच्या आतमध्ये जो डिस्क्रिप्शन केलेलं आहे त्याचे काय वैशिष्ट्य आहेत, तर त्याच्या वैशिष्ट्यामध्ये गायीच्या वर्णानुसार दुधाचे गुण सांगितलेले आहेत त्यांनी. गायीचा वर्णानुसार म्हणजे कपिला गायीच्या दुधाचे गुण वेगळे, श्वेत गायीच्या दुधाचे गुण वेगळे, कृष्ण गायीच्या दुधाचे, म्हणजे गायीचा रंग जसा असेल त्याच्यानुसार तिच्या दुधाचे गुण बदलतील. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, ऋतूनुसार दह्याचे गुण. म्हणजे कुठल्या ऋतूतल्या दह्याचे काय गुण असतात, म्हणजे की वसंत ऋतूतल्या दह्याचे वेगळे गुण असणार, त्याच्यानंतर शिशिर ऋतूतल्या दह्याचे वेगळे गुण असणार, ग्रीष्म ऋतूतल्या दह्याचे, तर प्रत्येक ऋतूनुसार दह्याचे गुण सांगितलेले आहेत. षड रसांमध्ये त्यांनी लवणऐवजी क्षार सांगितलेला आहे, लवण नाही सांगितलेला, त्याच्याऐवजी त्यांनी क्षार सांगितलेला आहे. मसुरिका व्याधीला वसंत रोग असं त्यांनी म्हटलेलं आहे, मसुरिका व्याधीला वसंत रोग. मग यावर प्रश्न असा येतो की मसुरिका व्याधी को वसंत रोग किसने कहा है, किंवा ते न विचारता सरळ विचारलं जातं वसंत रोग किस व्याधी को कहा गया है. वसंत रोग म्हणजे जनरली वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी सूर्याची उष्णता वाढायला लागते त्यावेळेला जनरली हा मसुरिका किंवा स्मॉल पॉक्स ज्याला म्हणतो आपण तो होतो, तर त्याच्यामुळे त्याला वसंत रोग असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर आयुर्वेदाचे 9 अंग सांगितलेले आहेत असं एका ठिकाणी उल्लेख आहे, पण याच्याविषयी खात्री नाही आहे. जर असा प्रश्न आला 9 अंगाविषयी तर हे काही शुअर नाही आहे ही माहिती, पण असं 1-2 ठिकाणी प्रश्न होते की आयुर्वेदाचे 9 अंग हरिताने सांगितलेले आहेत. आता तो कुठला एक्स्ट्रा सांगितला काय नाही, तर त्याच्याविषयी कन्फर्मेशन अजून कुठे डिटेल माहिती मिळत नाही, पण जस्ट एक हा पॉईंट मांडून ठेवलेला आहे. जर कधी असा प्रश्न आलाच तर लक्षात ठेवा, अदरवाईज त्याला स्पेसिफिक बघायची गरज नाही. त्यानंतर मग तेलपाकाचे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. तेलपाक जनरली आपण माहिती आहे की मृदूपाक, मध्यपाक आणि खरं पाक अशा 3 प्रकारचे पाक असतात, तर इथे 4 प्रकारचे पाक त्यांनी सांगितलेले आहे. खरं, चिक्कण, मध्य आणि विशोषी. खरं, चिक्कण, मध्य आणि विशोषी अशा 4 जरा वैशिष्ट्यपूर्ण पाक हरित संहितेमध्ये वर्णन केलेले आहेत. मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातील. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की एखादा पॉईंट अभ्यास करत असताना आपल्या डोक्यामध्ये सतत स्कॅनर फिरत असलं पाहिजे की यावर प्रश्न काय विचारला जाईल, यावर प्रश्न काय काय विचारले जातील. तर सगळ्यात पहिले हे विचारले जातील की हरित संहितेनुसार तैलपाकाचे प्रकार किती, मग 4 प्रकार आहेत. त्याच्यानंतर मग हे विचारलं जाईल की हरित संहितेनुसार तैलपाकाचा खालीलपैकी कुठला प्रकार त्यांनी सांगितलेला आहे, कुठला प्रकार सांगितलेला नाही. तर मग त्याच्यामध्ये आपले जे रुटीन 3 वापरतो आपण, तर त्याच्यामधलं मृदू, मध्य आणि खरं. मृदू, मध्य आणि खरं. तर त्यातला मध्य आणि खरं आहे, मृदू नाही आहे. मध्य आणि खरं आहे, मृदू तिथे नाही सांगितलेला. तर त्या मृदूऐवजी त्यांनी चिक्कण सांगितलेला आहे, मृदू सांगितलेला नाही आहे, मृदू नाही सांगितलेला. तर हे आपण नीट लक्षात ठेवलं की आपल्याला हे लक्षात राहतं की खरं आणि मध्य हे 2 पाक जसे आपण आधी आपल्याला माहिती असलेले आहेत. मृदू नाही आहे आणि त्याच्याऐवजी 2 ॲडिशनल कुठले आहेत, तर चिक्कण आणि विशोषी हे 2 ॲड आहे. बालकांमध्ये उत्फुल्लिका नावाच्या याचं वर्णन केलेलं आहे व्याधीचं, ते बालरोगामध्ये त्याचं डिटेल येईलच आपल्याला. क्वाथाचे प्रकार सांगितलेले आहेत त्यांनी, पाचन, शमन, दीपन, क्लेदन, शोषण, संतर्पण आणि शोधन. तर हे पण 7 प्रकार क्वाथाचे त्यांनी सांगितलेले आहेत. क्वाथाचे प्रकार 7 वर्णित केलेले आहेत. तसंच स्वेदाचे पण 7 प्रकार सांगितलेले आहेत, लोह, बाष्प, घटी, अग्नी, जल, फल आणि वालुका. मग याच्यावरही प्रश्न विचारले जाईल की अग्निस्वेद, घटीस्वेद, लोहस्वेद का वर्णन किसने किया है. तर लोहस्वेद बाकी कुठेच आलेलं नाही आहे, पण हे लोहस्वेद हरितांचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर स्त्रियांचं जरा एक त्यानंतर जलोकाचे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. सुश्रुतामध्ये जर पाहिलं आपण तर जलोकेचे 6 सविष आणि 6 निर्विष असे 12 प्रकार आलेले आहेत. पण चरकामध्ये असे जलोकाचे प्रकार वगैरे काही सांगितलेले नाही आहेत चरकांनी, पण यांनी मात्र हरितांनी जलोकेचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आता मी जे गोष्टी तुम्हाला सांगतोय ना मित्रांनो, की आता सुश्रुतांनी 6 सविष, 6 निर्विष असे सांगितलेले आहेत, तर हे पटपट आपण जे आपल्या हातात जर नोट्स असतील किंवा आपण स्वतः बनवत असू, तर हे ऐकता ऐकता आपण तिथे नोट डाऊन करणं गरजेचं आहे. याने तुमच्या नोट्स अजून परफेक्ट होत जातात, अजून परफेक्ट होत जातात. आणि इथे प्रिंटेडही ते मी देऊ शकतो, पण ते देण्यापेक्षा आपण आपल्या हाताने ॲड करून लिहिलं ना की त्याला एक वेगळा अजून लक्षात राहायला अजून जास्त सोपं जातं. त्यामुळे हे लेक्चर्स ऐकता आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये या सगळ्या गोष्टी ॲड करत चालायच्या. ह्या सगळ्या गोष्टी ॲड करत गेलो की आपल्याला खूप छान त्याचा
फायदा होईल. जसं मी आता वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की बाबा चरकांनी स्वेदाचे 13 प्रकार सांगितलेले आहेत. काथाचे काही प्रकार सांगितलेले नाही आहेत, पण हे इथे हरिताने मात्र 7 प्रकार सांगितले. त्यानंतर वंध्या 6 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. हेही आपल्याला स्त्रीरोगामध्ये डिटेलमध्ये येईल हरित संहितेच्या बाबत. हरित संहितेमध्ये वंध्यांचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर स्त्रियांचं एक विशिष्ट प्रकारचं वयविभाजन यांनी सांगितलेलं आहे. 0 ते 12 वर्षाच्या स्त्रियांना बाला म्हटलेलं आहे. 13 ते 19 पर्यंतच्या स्त्रियांना मुग्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर 20 ते 28 पर्यंत प्रौढा म्हटलेलं आहे. 29 ते 41 प्रगल्भा आणि स्त्रीची उत्तम आयु 24 ते 37 वर्ष ही स्त्रियांच्या आयुष्यामधलं त्यांचा उत्तम आयु असते, की ही सगळ्यात चांगली आयु त्यांची 24 ते 37 ही ह्या वर्षाची असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे एक त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता यातले बरेचसे मुद्दे कधी कधी काय होतात की काही बालरोगाच्या संदर्भातले बालरोगात परत रिपीट होतात, स्त्रीरोगातले परत रिपीट होतात, काही सूत्रस्थानामध्ये रिपीट होतात. तर आयुर्वेद इतिहासामध्ये काय इन जनरल आपण सगळ्यांचं ते इव्हॉल्युशन कसं झालं किंवा कुणाचं काय वैशिष्ट्य आहे एवढ्या गोष्टी बघतो. बऱ्याचदा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. त्यानंतर पुढचे आहे काश्यप संहिता. काश्यप संहितेलाच वृद्धजीवक तंत्र किंवा विलुप्त तंत्र असं म्हटलं गेलेलं आहे. वृद्धजीवक तंत्र किंवा विलुप्त तंत्र. त्याचा उपदेष्टा मरीची काश्यप आहे. तंत्रकर्ता वृद्धजीवक आहे. मरीची काश्यपाचा काळ सुद्धा हाच आहे, इसवी सन पूर्व 6वे शतक. कारण तंत्र ज्यावेळी त्याला शिकवलं त्यांनी तर ते दोन्ही एकाच काळातले असणार, त्याच्यामुळे इसवी सन पूर्व 6वे शतक हाच मरीची काश्यपांचा देखील काळ आहे. त्यानंतर मग त्याचा प्रतिसंस्कर्ता आहे वात्स्य. त्याचा प्रतिसंस्कर्ता आहे वात्स्य 7व्या शतकामध्ये. मग तो 7व्या शतकामध्ये झालेला आहे. आता इथे इसवी सन पूर्व 6वे शतक हे नीट लक्षात ठेवा. काही पुस्तकांमध्ये 6वे शतक असं दिलेलं आहे, पण ते तसं नसून ते ॲक्च्युली इसवी सन पूर्व 6वे शतक हा काश्यपांचा काळ आहे. आता हे वृद्धजीवक नाव कसं पडलं तर ॲक्च्युली तो जीवकच होता, पण तो वयाने खूप लहान होता ज्यावेळी त्यांनी हे तंत्र लिहिलं, की काश्यपाकडे जाऊन शिकून त्यांनी लिहिलं. मग सगळे लोक म्हटले अरे तू तर एवढा लहान आहेस, मग तुझं तंत्र आम्ही कशाला वाचू, तू एवढा लहान आहेस, आम्ही तुझं तंत्र कशाला वाचू, का वाचू, अशा स्वरूपाचा आक्षेप लोकांनी घेतला. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी आता नदीच्या पाण्यात आंघोळ करून येतो. आणि त्यांनी नदीच्या पाण्यात आंघोळ केल्यावर तो लगेच वृद्ध दिसू लागला आणि मग म्हटलं आता झालो मी वृद्ध, आता माझं तंत्र तुम्ही ऐकाल ना वगैरे, अशी आख्यायिका त्याच्या मागची आहे. म्हणून सहज तुम्हाला माहिती असावी म्हणजे यावर काही प्रश्न विचारत नाही, पण अशी त्यावरची आख्यायिका आहे. तर त्यामुळे त्याला वृद्धजीवक तंत्र असं सुद्धा म्हटलं जातं. आता काही संहितांचे नाव, आता याच्यावर एक प्रश्न असतो की काश्यप संहिता का नाम किसके आधार पर पड़ा है? उपदेष्टा के आधार पर, तंत्रकर्ता के आधार पर, प्रतिसंस्कर्ता के आधार पर. तर ही काश्यप संहिता जी आहे ती उपदेष्टाच्या आधारावर पडलेली आहे, उपदेष्टाच्या आधारावर. असंच औषधांमध्ये पण असतं. काही औषध निर्मात्याच्या आधारावर असतात, काही औषधं व्याधीनुसार असतात, काही त्याच्या कर्मानुसार असतात. जसं अगस्त्य हरितकी. अगस्त्य हरितकी आता हा अगस्त्यांनी बनवलेला कल्प आहे म्हणून अगस्त्य हरितकी. कर्मानुसार आरोग्यवर्धिनी, आरोग्याचं वर्धन करते म्हणून आरोग्यवर्धिनी. काही व्याधीनुसार असतात. प्रमेह गजकेसरी, तर प्रमेहाचा नाश करणारा आहे म्हणून तो व्याधीनाशनार्थ अशा स्वरूपाचं त्याचं नाव असतं. काही सेवनकर्त्यानुसार असतात. जसं त्याचं उदाहरण च्यवनप्राश आहे. तर च्यवनप्राश हा च्यवन ऋषींनी सेवन केला होता सगळ्यात आधी, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी सेवनकर्त्यावरून त्यांचं नाव च्यवनप्राश पडलेलं आहे. तो कर्ता नाही आहे च्यवन त्या औषधाचा. तर च्यवन हा त्याचा सेवन करताय म्हणजे त्यांनी खाल्लं ते औषध. तर या अनुषंगाने या ग्रंथांचं पण आहे. तर ग्रंथांमध्ये उपदेष्टा, बाकी हे जे आहेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, तर हे कशाच्या आधारावर पडलेले नाव आहेत? तर हे त्याच्या प्रतिसंस्कर्त्यावरून नाव पडलेले, तंत्रकर्त्यावरून नावं नाही पडलेले किंवा उपदेष्ट्यावरून पण नावं नाही पडलेले. अग्निवेश तंत्र हे जे तंत्र आहे हे तंत्रकर्त्याच्या नावावरून पडलेलं नाव आहे, पण चरक संहिता हे प्रतिसंस्कर्त्याच्या नावावरून पडलेलं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर याचं वैशिष्ट्य बघा, याचे सगळे अध्याय जे आहेत ते चरकाच्या समानच आहेत. प्लस खिलस्थानामध्ये 80 अध्याय, म्हणजे 120 प्लस 80 असे टोटल त्यांचे 200 अध्याय आहेत. टोटल 200 अध्याय काश्यप संहितेमध्ये. बाकी सगळे चरक संहितेसारखं. त्याच्यामुळे जे
आपण म्हणतो की सिद्धिस्थान आहे किंवा विमानस्थान आहे, हे चरक संहितेचं वैशिष्ट्य आहे. तर बाकी कुठल्या संहितेमध्ये सुश्रुतात किंवा अष्टांग संग्रह, अष्टांग हृदयात हे स्थानं दिसत नाहीत. पण काश्यप संहितेमध्ये हे सगळे स्थानं आहेत. तर हे सेम टू सेम ती रचना चरकासारखी आहेत 120 अध्यायांची. तर पहिले 120 चरक समान प्लस 80 असे मिळून टोटल झाले 200 अध्याय. तर खिलस्थानामध्ये किती अध्याय? तर हे खिलस्थान काश्यपाचं वैशिष्ट्य आहे. तर हे खिलस्थान मात्र बाकी कुठेच दिसत नाही. बाकी सगळ्यांमध्ये काय आहे, बाकी सगळ्यांनी उत्तरतंत्र लिहिलेलं आहे. बाकी सगळे आता आपण सुश्रुत जरी वाचलं किंवा अष्टांग हृदय वाचलं, अष्टांग संग्रह वाचलं, तर याच्यामध्ये काय आहे, याच्यात उत्तरतंत्र आहे. पण काश्यपांनी मात्र खिलस्थान सांगितलेलं आहे, खिलस्थान सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये बघा अष्टविध स्वेद प्रकार सांगितलेले आहेत. चरकामध्ये पाहिलं आपण तर 14 स्वेद आहेत. चरकांनी 14 प्रकारचे स्वेद वर्णन केलेले आहे. 14 चरक. सुश्रुत वाग्भटांनी किती सांगितलेले आहेत? फक्त 4च सांगितलेले आहेत. सु अँड वा 4, ओनली 4. आणि काश्यपांनी मात्र 8 अष्टविध स्वेद सांगितलेले आहेत काश्यपांनी. तर त्याच्यामध्ये हस्तस्वेद जो आहे तो 4 महिन्यापर्यंतच्या बालकाला हस्तस्वेद द्यायला सांगितलेला आहे. म्हणजे 4 महिने, 1, 2, 3, 4 महिन्याचं बालक जर असेल आणि त्याला स्वेदन द्यायची आवश्यकता असेल तर दोन्ही तळवे एकमेकांवर घासायचे आणि जी उष्णता निर्माण होईल तर त्यांनी त्या बाळाला स्वेदन द्यायला सांगितलेलं आहे. त्यानंतर 6 वर्षाच्या नंतर मात्र पटस्वेद म्हणजे कापड गरम करून त्यांनी स्वेदन द्यायला सांगितलेलं आहे. डायरेक्ट नाडी स्वेद किंवा असा जेंताक स्वेद वगैरे असं नाही द्यायला सांगितलेलं आहे. कापड गरम करायचं आणि त्यांनी थोडा हलका स्वेदन 6 वर्षानंतर करायचं. तर काश्यप संहिता ही बालरोगाला डेडिकेटेड असलेली संहिता आहे. बालरोगाविषयी खूप डिटेल वर्णन काश्यप संहितेमध्ये येतं. त्याच्यामुळे मे बी कधी एक प्रश्न असा विचारला जातो की चरक बालरोगाशी संबंधित असलेली संहिता कोणती? तर ती बालरोगाशी संबंधित असलेली संहिता ही काश्यप संहिता आहे. त्यानंतर आतुरालयाला अरिष्टागार असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आतुरालय म्हणजेच अरिष्टागार. 64 प्रकारचे सुतिका रोग काश्यपांनी सांगितलेले आहेत. सुतिका रोगाचे प्रकार 64 सुतिका रोग. आहाराला महाभेषज असं म्हटलेलं आहे. आहार म्हणजे महाभेषज. त्रिसमागुटिका सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये हरितकी, शुंठी आणि गूळ हे समप्रमाणामध्ये, हरितकी, शुंठी, गूळ समप्रमाणामध्ये ही त्रिसमागुटिका काश्यपांनी सांगितलेली आहे. सप्तविध कषाय कल्पना सांगितलेल्या आहे. सप्तविध कषाय कल्पना त्याच्यामध्ये 5 आपल्या स्वरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट तर ह्या तर आहेतच. त्याच्याशिवाय चूर्ण आणि अभिषव, चूर्ण आणि अभिषव ह्या 2 त्यांनी ॲड केलेल्या आहेत. अभिषव म्हणजे मद्य किंवा ज्याला आपण संधान कल्पना म्हणतो. अभिषव म्हणजेच संधान कल्पना. मग कधी काय होतं, सगळ्या सोडून देतात आणि हे विचारतात की अभिषव याने क्या, अभिषव याने क्या, चूर्ण, अभिषव किसका पर्याय है, चूर्ण का, क्वाथ का, अवलेह का या मद्य का. तर मग असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे आता आपल्याला हे कुठल्या रेफरन्सनी पाठ असतं की काश्यपांनी 2 ॲडिशनल कषाय कल्पना सांगितलेल्या आहेत, चूर्ण आणि अभिषव. पण मग हे काश्यप बिशप किंवा कषाय कल्पना हे सगळं सोडून ते विचारतात की अभिषव किस कषाय कल्पना का पर्याय है. मग त्यावेळी आपल्याला पटकन आलं पाहिजे की अरे हा अभिषव शब्द आपल्याला कुठं आलेला आहे. तर अभिषव हा काश्यप संहितेने सांगितलेली एक्स्ट्रा कषाय कल्पना आहे जिचा अर्थ संधान कल्पना किंवा मध्य कल्पना होतो. तर असं पटकन आपल्याला आठवलं पाहिजे. तर हे कधी आठवेल, जर आपण झालेल्या विषयाची रेग्युलर रिव्हिजन करत असू तर. या अनुषंगाने अजून एक आजची महत्त्वाची नोट लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याला रोजचं पाठांतर खूप आवश्यक आहे. जो सध्या चालू असलेला अभ्यास आहे तो करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे रिव्हिजन, झालेल्या विषयांची रिव्हिजन. या तिन्ही गोष्टी आपण सलग करत असू. काही गोष्टी पाठ करणं एक साईड बाय साईड आवश्यक आहे. चालू विषयाचा अभ्यास, त्याच्या नोट्स, त्याची प्रिपरेशन हे करणं आवश्यक आहे. आणि मागे होऊन गेलेल्या विषयांची रिव्हिजन. तर या तिन्ही लेवलवर आपण सतत काम करत असलं पाहिजे. तरच आपल्याला सक्सेस मिळते. नाही तर बरेच जण काय होतं की आहे तो विषय करत जातात आणि मागेचं काहीच वाचत नाही. मग मागची सगळी मेहनत पाण्यात जाते. मागे सगळं जे वाचलेलं असतं ते सगळं पाण्यात जातं जर त्याला ठराविक अंतराने रिव्हिजन केली नाही तर. त्यामुळे आपण आपल्या क्लासमध्ये ही काळजी घेतो की रिव्हिजन होईलच. त्यामुळे आपण जुन्या विषयांचे पाठांतर पण घेतो, जुन्या विषयांचं पाठांतर घेतो. त्यानंतर आपण एक ठराविक 4 सब्जेक्ट झाले की त्याच्यावर एक मेगा टेस्ट घेतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या विषयांची रिव्हिजन व्हायला मदत होते. पण तुम्ही पण तुमच्या लेवलवर, मी माझ्या दृष्टीने तर प्रयत्न करतच असतो, पण तुम्ही पण स्वतःहून या सगळ्या गोष्टींची रिव्हिजन करत राहिलं पाहिजे.
त्यानंतर आहाराला 64 प्रकारचे सुतिका रोग काश्यपांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आहाराला महाभेषज म्हटलेलं आहे. त्रिसमा गुटिका, सप्तविध कषाय कल्पना. यस, सप्तविध कषाय कल्पना झालं. इथे सुश्रुतांनी 6 कषाय कल्पना सांगितलेल्या आहेत, बरोबर आहे. आत्ताच आपण पाहिलं सुश्रुतांनी 6 कषाय कल्पना, ज्याच्यामध्ये क्षीर सांगितलेली आहे एक एक्स्ट्रा, पंचकषाय कल्पना प्लस क्षीर, आणि क्षीर ही गुरुतम कषाय कल्पना. आता पुन्हा एकदा हे कंपॅरिझनचा मुद्दा तयार झाला मित्रांनो, बरोबर आहे, की कुणी किती कषाय कल्पना सांगितलेल्या आहेत. हा एक कंपॅरिझनचा. तर हा कंपॅरिझनमध्ये आपण विषय घ्यायला पाहिजे. जसं चरक आणि शारंगधर यांनी किती कषाय कल्पना सांगितलेल्या आहेत. च अँड शा यांनी 5 कषाय कल्पना सांगितल्या. त्याच्यानंतर सुश्रुतांनी किती सांगितल्या. सुश्रुतांनी 6 सांगितल्या. त्याच्यात क्षीर त्यांनी ॲड केलं. आणि काश्यपांनी किती सांगितल्या. काश्यपांनी 7 सांगितल्या. मग त्याच्यात चूर्ण आणि अभिषव त्यांनी ॲड केलं. तर असा हा एक कंपॅरिझनचा पॉईंट, त्याला टायटल द्यायचं कषाय कल्पना संख्या, बरोबर. तर हे आपण कंपॅरिझनच्या वहीमध्ये केलं पाहिजे मित्रांनो. हा अभ्यास आपल्याला काय होतं ना, की खूप रेडीमेडची सवय लागते. त्यांनी आपल्या बुद्धीला थोडासा पांगळेपणा येतो. तर त्याच्यामुळे थोडी मेहनत, मी या मताचा आहे की थोडी मेहनत आपण स्वतः पण केली पाहिजे. नुसतं सगळं स्पून फिडिंग, सगळं रेडीमेड, हे 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 करा, हे नुसतं पाठ करा, घोका आणि पुढे जातं. त्यांनी जनरली असं होतं की एंट्रन्स तर पार होते, पण त्याच्या पुढे फार अडचणी येतात, असा माझा अनुभव आहे गेल्या 7 वर्षांचा. की जे मुलं स्वतःहून मेहनत करून हे सगळं शोधून धडपड करून ज्यांचे नंबर लागतात, ते पुढे लाईफमध्ये खूप यशस्वी होतात. त्यांना ती सवय लागते धडपड करायची, शोधायची, मेहनत करायची. आणि ज्यांना स्पून फिडिंग सगळ्या नोट्स मिळालेल्या असतात ना, मग त्या लोकांना ते स्वतःहून शोधणे, धडपड करणे, त्याच्यासाठी प्रयत्न करणे, हे थोडेसे तिथे ते मुलं कमी पडतात. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की या दृष्टीने प्रयत्न करा. मी सगळं सांगतो आहेच आहे तुम्हाला, पण थोडीशी मेहनत तुम्ही पण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मग पुढे जाऊया. राजयक्ष्मामध्ये वर्धमान पिंपळी रसायनाचं वर्णन काश्यपांनी केलेलं आहे. त्यानंतर लेहनाध्याय सांगितलेला आहे. तसे काश्यपाचे खूप वैशिष्ट्यपूर्ण अध्याय सांगता येतील, जसं दंतजन्मिक आहे, जातिहारणी आहे, धूपकल्प, रसोनकल्प अध्याय, रसोनाच्या सगळं कल्पांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. नुसताच लसूण या विषयावरच एक अख्खा अध्याय त्यांनी लिहून टाकलेला आहे. फक्क चिकित्सा अध्याय आहे. तर असे बरेच अध्याय सांगता येतील. तर काही महत्त्वाचे एक 5-6 तिथे मेन्शन केलेले आहेत, पण इतरही अध्याय आहेत. तर काश्यप संहिता आपण स्वतंत्र शिकणारच आहोत. खरं तर आपण भेल संहिता, हरित संहिता, काश्यप संहिता, शारंगधर ह्या सगळ्यांचंही परत डिटेलमध्ये घेणार आहोत. इथे फक्त आयुर्वेद इतिहासाच्या अनुषंगाने एवढे महत्त्वाचे तेवढे मुद्दे मांडलेले आहेत. बाकी या सगळ्यांची अजून चिकित्सा वैशिष्ट्य अजून पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. काश्यप संहिता आणि शारंगधर संहिता तर बऱ्यापैकी डिटेलमध्ये आपण घेणारच आहोत. भेलाचे आणि हरिताचे पण काही अजून वैशिष्ट्य पुढे जसा जसा क्लास जाईल आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. इथे फक्त आयुर्वेद इतिहास या विषयाच्या अनुषंगाने तेवढी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे काश्यपांचं, ते म्हणजे ओजसारता. ओजसारता त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला माहिती आहे चरकामध्ये सप्तधातू प्लस सत्व अशा 8 प्रकारची सारता चरक आणि सुश्रुतामध्ये सांगितलेली आहे. सारता, चरक, सुश्रुत, वाग्भट यांनी 8 प्रकारची सांगितलेली आहे, पण यांनी 9व्या प्रकारची सारता ओजसारता सांगितलेली. तर हे काश्यपांची वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आहे माधवनिदान. माधवनिदानाचा काळ 7वे शतक. तर हा 7वे शतक अजून कुणाचा काळ आहे, लगेच आपल्याला आठवलं पाहिजे. 7वे शतक आहे म्हणजे हा कुणाचा समकालीन आहे. येस, करेक्ट. तर हा अष्टांग हृदयाच्या समकालीन आहे. अष्टांग हृदयाच्या समकालीन आहे. अष्टांग हृदयाचा समकालीन माधवनिदान आहे. त्याचा पर्याय आहे रोगविनिश्चय. वैशिष्ट्य आहे निदाने माधव श्रेष्ठ. जसं मी आधी सांगितलं की सूत्रस्थानामध्ये वाग्भट श्रेष्ठ आहे, चिकित्सा स्थानात चरक श्रेष्ठ आहे, शारीर स्थान हे सुश्रुतांचं श्रेष्ठ आहे आणि निदानामध्ये माधव श्रेष्ठ आहे. तर माधवाचे काय वैशिष्ट्य आहे, तर शूलाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. शूलाचे 8 प्रकार. स्वतंत्र व्याधी वर्णन केलेलं आहे. आमवात, मसुरिका, मेदोरोग, श्लीपद, अन्नद्रवशूल, परिणामशूल, शीतपित्त, उदर्द, अम्लपित्त हे सगळे आजार चरक, सुश्रुत, वाग्भट या तिन्ही ग्रंथांमध्ये आपल्याला स्वतंत्रपणे वर्णन केलेले दिसत नाही. यांचा उल्लेख येतो इकडे तिकडे अशा छोट्या पद्धतीने. जसं आमवाताचा उल्लेख त्या विरोधी आहाराच्या याच्यामध्ये दिलेला आहे चरकांनी. अम्लपित्त ग्रहणीच्या अनुषंगाने वर्णन केलेलं आहे. अन्नद्रवशूल, परिणामशूल असं कुठे ना कुठे छोटं मोठं एका ओळीमध्ये सांगितलेलं आहे. उदर्द प्रशमन महाकषाय सांगितलेलं आहे. उदर्द प्रशमन महाकषाय, पण त्या व्याधीचं स्वतंत्र वर्णन
नाही केलेलं. उदर्द प्रशमन महाकषाय कोणी सांगितलंय? चरकामध्ये उदर्द प्रशमन महाकषाय सांगितलंय. पण उदर्द व्याधी असा असतो, त्याचे हेतू हे असतात, त्याची लक्षणं ही असतात, असं स्वतंत्र वर्णन कुणी केलेलं आहे? तर हे स्वतंत्र वर्णन माधवाने केलेलं आहे. नेत्ररोगामध्ये कुंचन हा एक्स्ट्रा व्याधी माधवाने सांगितलेला आहे, जे की सुश्रुत वाग्भटात जो आढळत नाही, असा कुंचन व्याधी माधवाने सेपरेट वर्णन केलेलं आहे. एकूण अध्याय संख्या याची 69 आहे. 69 टोटल अध्याय माधव निदानामध्ये सांगितलेले आहेत. याच्या टीका, 2 टीका जास्त प्रसिद्ध आहेत, एक मधुकोश आणि आतंक दर्पण. खरं तर इतरही टीका आहेत. बाकी जर तुम्ही सहज कुठलेही पुस्तक, कुठल्याही नोट्स घेतल्या ना, तर त्याच्यात ढिगभर दिलेल्या असतात. ह्या एवढ्या टीका आहेत, याच्यावर एवढ्या टीका आहेत, याच्या 40 टीका, याच्या 20 टीका. त्या नोट्स खूप जास्त वाढत जातात मित्रांनो, आणि त्यातून प्रश्न विचारण्याची शक्यता खूपच कमी असते. तर त्यामुळे आपण अभ्यास करताना हा पॉईंट नक्की बघितला पाहिजे की याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता किती आहे. जुने पेपर वगैरे प्रश्न जर आपण काढून पाहिले आधीचे, तर तुम्हाला लक्षात येईल की आपण विनाकारण फापट पसारा वाचत राहतो, खूप अभ्यास करत राहतो आणि त्यातून ॲक्च्युली विचारताना काही येत नाही. पण मग तेवढ्या याच्यासाठी की बाबा आमच्या सिलेबसमधून सगळंच कव्हर होतं, याच्या बाहेर काहीच येत नाही, मग त्याच्यामुळे करत राहा म्हणून खूप जास्तचा अभ्यास सांगितला जातो. बाकी ठिकाणी हे सगळ्यांनाच माहिती असतं की याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आधी हे एवढं जेवढं दिलेलं आहे ना, एवढं परफेक्ट झालं तरच आपण याच्या पुढच्या मुद्द्यांना हात घातला पाहिजे. नाही तर आताच आपण करताना सगळेच करत बसलो तर मग मात्र नंतर अभ्यास खूप जड होतो. तो अभ्यास खूप डोक्याला जड व्हायला लागतो आणि मग त्याचं टेन्शन यायला लागतं. आणि ज्यावेळी पेपरमध्ये बघतो आपण, तर त्यावेळी खूप साधे सोपे सरळ प्रश्न असतात मॅक्सिमम. तर त्याच्यामुळे असं वाटतं आपण एवढी मेहनत केलीच कशासाठी, असं बऱ्याचदा प्रश्न पडतो. तर त्याच्यामुळे महत्त्वाच्या या 2च आहेत माधव निदानाच्या संदर्भात. जसं की मधुकोश, त्या मधुकोशाचं वैशिष्ट्य असं आहे त्या मधुकोश टीकेचं की अश्मरीपर्यंत ती विजयरक्षितांनी लिहिलेली आहे आणि तिथून पुढे मात्र श्रीकंठ दत्ताने. तर त्याच्यामुळे या टीकेचे लेखक किती आहेत? 2 लेखक आहेत या टीकेचे. मग असाही प्रश्न विचारतो की 2 लेखकों द्वारा लिखी गई टीका का नाम क्या है? 2 लेखकों द्वारा लिखी गई टीका का नाम. मग सगळं ते माधव निदान वगैरे काहीच विचारणार नाही तिथे, सरळ विचारतील की 2 लेखकांनी लिहिलेली टीका कोणती आहे? तर मग ते 2 लेखकांनी लिहिलेली टीका जी आहे ती मधुकोश टीका आहे की विजयरक्षित आणि श्रीकंठ दत्त. तर अशा पद्धतीने मग दुसरा प्रश्न विचारतील मधुकोश टीका किस ग्रंथ के ऊपर आहे? तर ती माधव निदान ग्रंथ पर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारतील की विजयरक्षित ने मधुकोश टीका किस अध्याय तक लिखी गई? अश्मरी अध्याय तक लिखी, अशा पद्धतीने. आणि दुसरे आहे ते आतंक दर्पण वाचस्पती, वाचस्पती. तर मग अशा इथे जसं आपण मी याआधी पण सांगितलं, टीकाकार लक्षात ठेवायचं, तर आपण एखादं छोटंसं वाक्य लक्षात ठेवलं तर आपल्याला जास्त सोपं जातं. तर जसं वाचस्पती आहे, वाचस्पतींनी आतंक दर्पण ही टीका लिहिली, तर मग वाचस्पती, दर्पण म्हणजे काय? दर्पण म्हणजे आरसा है ना. मग वाचस्पतीने दर्पण पाहिलं तर आतंक निर्माण होत होता है ना. म्हणजे इतका तो चित्रविचित्र दिसायचा. लॉकडाऊनमध्ये केस न कापल्यामुळे आणि दाढी न केल्यामुळे वाचस्पती नावाचा व्यक्ती होता आणि दर्पण पाहिला की एकदम आतंक व्हायचा, त्यालाच भीती वाटायची, अरे बापरे हे कोण आतंकवादी वगैरे आला की काय, असं त्याला वाटायचं. असं एक वाक्य आपण लक्षात ठेवलं ना, तर मग आपल्याला कायमस्वरूपी आतंक दर्पण वाचस्पती ही लिंक कधीच विसरत नाही. त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपल्याला रिलेट होतील असे कोड करण्याचा प्रयत्न करायचा. जसं आता मी हा कोड तुम्हाला सांगितला, हा असं लक्षात ठेवा. पण काही जणांना असं वाटत असेल मी यापेक्षा चांगला कोड तयार करू शकतो, तर यू आर फ्री टू डू इट. तुम्ही ते नक्की करा. या सगळ्या गोष्टींचा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. आज मित्रांनो इथेच थांबूया, बाकी उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया.